रात्रीच्या जेवणामध्ये रोज मात्र काय बनवावं हा खूप मोठा प्रश्न गृहिणींसमोर रोजच पडलेला असतो. त्यामुळं आज तुमच्यासाठी मस्त असं धाब्यावरती जसं बटाटा रस्साची भाजी भेटते तशीच रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बनवायला इतकी सोपी आहे की रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मस्त पुरीसोबत याला बनवू शकतात. युनिक पद्धत आहे बनवायची, पण अतिशय सोपी आहे, झटपट आहे. घरच्याच सामग्रींचा वापर करून आपण आज मस्त अशी भाजी बनवूया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं. त्यानंतर जिरे आणि मोहरीची मस्त खमंग आपल्याला फोडणी देऊन घ्यायची. जशी फोडणी बसली की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून आपल्याला टाकायच्या. याने खूपच सुंदर फ्लेवर भाजीला येतो. त्यामुळं कमी तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या आणि 2 कापून घालायच्या. मिरच्या पण छान अशा फ्राय झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत, ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचे. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कच्चा राहता कामा नये, त्यामुळं मीडियम फ्लेम करून म्हणजेच गॅस असा मंद करून त्याला छान असं बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटं आपण भाजून घेऊया. कांदा छान असा शिजला की त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. आता 50% कांदा शिजला आहे. त्यानंतर आपल्याला आलं आणि लसणाचं जाडसर असं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही याला ठेसूनसुद्धा घालू शकतात. मी मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं कुटून घेतलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलं. तर 1 चमच्याचा वापर आपण इथे करणार आहोत आणि परत आपण कांदा छान असा फ्राय करून घेऊयात. आता जोपर्यंत कांदा फ्राय होतोय ना, तोपर्यंत दुसरी तयारी करूया. तर इथे एका मी कढईमध्ये 1 पळी तेल घातलं आहे. एक कांदा असा मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतला आणि तो देखील याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे. धाब्यावरती आपण आलू मसाला खातो ना, त्याच्यामध्ये अशा भाज्या वरून घातलेल्या असतात अशा. तर मग आपण काय करणार आहोत की आपण पण तीच सेम प्रक्रिया इथे करूया. तर 1 कांद्याचा वापर केला आहे आणि आता इथे मी 1 मोठी शिमला मिरची घेतली आहे. तिला 1 स्लाईसमध्ये असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. बिया मात्र याच्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं. ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, फक्त आपल्याला 50% याला शिजून घ्यायचं आहे. तेलामध्ये साधारण 1 ते 1.5 मिनटं आपण याला फ्राय करून घेऊया. गॅसचा जो फ्लेम आहे ना, तो एकदम कमी केलेला आहे. तर बघा 1 मिनिट झालेलं आहे. तर भाज्या अशा मीडियम अशा शिजून तयार झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालूया. तर इथे मी 4 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आहे आणि असे मोठे-मोठे पीसेस घालायचे, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये चेंदा होत नाही. तर असे मोठे-मोठे काप करून याच्यामध्ये मी घालून घेते. बटाटे घातल्यानंतर आपण काय करूया, याच्यावरती मसाले आणि मीठसुद्धा घालून घेऊयात. तर इथे मी अर्धा चमचा भरून काळ्या मिरी पावडर घातली आहे आणि थोडंसं आपण इथे मिठाचा वापर करूया, म्हणजे भाज्यांमध्ये छान असं मीठ मुरेल. आणि कोथिंबीर देखील घालूया. तर भरपूर अशी 1 मूठ भरून कोथिंबीर मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. धाब्यासारखी आलू मसाल्याची भाजी बनवण्यासाठी ही प्रक्रिया खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डायरेक्ट देखील बटाटे ग्रेव्हीमध्ये घालू शकतात, पण जर अशा पद्धतीने बनवाल ना, तर नक्की सांगते खूपच तुम्हाला आवडणार. तर मीठ पण घालून घेऊयात अर्धा चमचा. आता गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे. फक्त भाज्या अशा टॉस करून घेते, व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. जास्त आपल्याला भाज्या शिजवायचं नाही. 1 मिनिटं फक्त कांदा आणि शिमला मिरची छान फ्राय झाली की त्याच्यानंतर बटाटे घालायचे. काळी मिरी पावडर घातली की नंतर गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा आणि मीठ घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायची. तर चला, भाजी आपली ही तयार झालेली आहे. त्याला ग्रेव्हीकडे जाऊया. तर कांदा पण छान असा फ्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. मस्त ट्रान्सपरंट झाला आहे. थोडा दाटसरपणा कांद्याला आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पावडर मसाले घालून घेऊयात. तर बघा कांदा असा परफेक्ट शिजला आहे. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे गरम मसाला, हळद पावडर, 2 चमचे भरून धनिया पावडर, 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा भरून इथे मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. सर्व मसाले याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे. काश्मीरी लाल मिरचीचा वापर करायचा, म्हणजे काय होतं, धाब्यासारखी मस्त तर्री भाजीला येते आणि कलर देखील छान येतो. जर घरी मैत्रिणींना छोटी-मोठी पार्टी असेल ना, तर नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करा. पुरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते. घरचे देखील खूप कमेंट करतील की खूप सुंदर भाजी झाली. आता इथे मोठ्या साईजचा 1 टोमॅटो मी मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घेतली आणि ती देखील याच्यामध्ये घालून घ्यायची. प्युरी घातल्यानंतर साधारण 1 मिनिटं आपण याला मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. भाजी बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही. फटाफट ही भाजी बनवून तयार होते. बटाटे एका साईडला उकडले की झटपट तुम्ही एका साईडला ग्रेव्ही आणि एका साईडला भाज्या टॉस करून घेतल्या की झटपट भाजी बनवून तयार होते आणि अगदी वेगळी पद्धत आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला ही पद्धत पण आवडेल आणि चव देखील खूप आवडेल. तर थोडंसं मीठ घालून घेतलं. आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळं थोडं बेताने मीठ घालायचं.
आता 1 मिनिटभर ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया. तर इथं मी एक छोट्या साईजचा ग्लास घेतला आहे. त्या साईजच्या हिशोबाने मी पाणी घालत आहे. 4 जणांसाठी बनवत आहे, त्यामुळं क्वांटिटी तुम्ही बघू शकतात. तर 1 ग्लास पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता बटाटे घातल्यानंतर काय होईल, ग्रेव्ही अजून थोडी दाटसर होईल. त्यामुळं तुम्हाला जर अजून पातळ बनवायची असेल ना, तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात. तर हे बघा, 1 ग्लास पाणी घातल्यानंतर इतकी घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याला शिजवून घेऊया. तर झाकण ठेवून साधारण 1.5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती याला आपण असं छान वाफळून घेऊया, म्हणजे तरी पण खूप सुंदर सुटेल आणि ग्रेव्ही पण शिजायला तयार होईल. तर बघा, 1.5 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे. तेलाचा वापर जास्त नाही केला आहे, तरी पण तुम्ही बघू शकतात मस्त भाजीला तरी आली आहे आणि ग्रेव्ही देखील दाटसर झालेली आहे. तर ह्यावेळेस आपण ज्या भाज्या टॉस करून घेतल्या होत्या ना, त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवाल ना, तर अगदी धाब्यासारखी मस्त अशी चमचमीत आलू रस्साची भाजी बनून तयार होते. आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. भाजी शिजवल्यामुळं जास्त आपल्याला याला आता शिजवायची गरज पडणार नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाटे घातल्यानंतर एकदम दाटसर ही भाजी बनून तयार झाली आहे. त्यामुळं तुम्हाला जर अजून पातळ करायची असेल ना, तर अर्धा ग्लास पाणी तुम्ही आणखीन वाढवू शकतात. तर याच्यामध्ये मस्त एक मुठ्ठी भरून मी कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर मस्त अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात खूपच सोपी पद्धत आहे. पण तुम्ही जर पुऱ्या बनवाल ना, तर पुऱ्यांसोबत तर खूपच अप्रतिम लागते. त्यामुळं छोटी-मोठी पार्टी असेल ना, तर नक्की ही भाजी बनवून तुम्ही ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. आता फक्त 1 मिनिटभर आपण याच्यामध्ये झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घेऊयात. चला 1 मिनिटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी धाब्यावर भेटणारी मस्त बटाटा रस्साची म्हणजे आलू मसाल्याची भाजी आपण आज मस्त बनवली आहे. अगदी चमचमीत ही भाजी बनून तयार होते. तुम्ही पाहू शकतात अगदी अप्रतिम लागते. जीरा राईससोबत, पुऱ्यांसोबत तर अतिशय अफलातून ही भाजी लागते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मैत्रिणींनो आशा करते की रेसिपी तुम्हाला आवडली असणार. तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.